यांचे वयाचे गुणोत्तर किती 4 आसपास किती 4 आसपास सध्या काय असेल मग 4 अधिक 2 5 अधिक बरोबर पूर्वी म्हणजे पहिले नंतर म्हणजे परत 3 वर्षानंतर परत या त्याच्यात 3 वर्ष म्हणजे किती 4 अधिक 2 आता 3 वर्षानंतर काय होईल 5 अधिक 2 बरोबर 3 आणि 2 बरोबर 4x अधिक 5 5x अधिक 5 बरोबर किती 5 5 25x 5 25 7 24x 6 25 24 एक असेल आणि 30 आणि 25 एक असेल आता 25 किती 1x बरोबर किती 5 x ची किंमत किती आली 5 आता कोणाचं प्रणवते सध्याचं आहे प्रणवते सध्याचं प्रमाण किती आहे 5x अधिक 2 x ची व्हॅल्यू किती आली आहे 5 5 25 आणि 2 27 वर्ष पाच वर्षापूर्वी रोहनच्या वडिलांचे वय रोहनच्या वयाचे किती 8 कोणाच्या वयाच्या रोहनच्या 5 वर्षापूर्वी रोहनचे किती पण 8 5 वर्षानंतर म्हणजे सध्याचं तुमचे किती असेल आता रोहन 1 अधिक 5 वडील किती समजतंय ना सध्या हे म्हणजे ते 5 वर्षापूर्वी सध्या किती 1 अधिक 5 ओके बघा 5 वर्षापूर्वी रोहनच्या वडिलांचे वय रोहनच्या वयाचे किती 8 5 वर्षापूर्वी रोहनचं वय 1 असेल रोहनच्या वडिलांचं 8 अधिक 8 सध्या किती आता बघा माझं 5 वर्षापूर्वी माझं वय 30 होतं आता किती असेल 35 बरोबर ना तसंच सध्या 1 अधिक 5 8 1 अधिक 5 डन 5 वर्षानंतर रोहनच्या वडिलांचे वय रोहनच्या वयाच्या गुणोत्तर किती 10 असतील परत प्लस इथं पण 5 इथं पण 5 5 आणि 5 10 इथं 5 आणि 5 10 8 1 अधिक 10 ठीक वडिलांचं प्रमाण 8 1 अधिक 10 रोहनचं 1 अधिक 10 किती झालं 5 आणि 10 असतील 10 गुणिले x 10x 10 अधिक 10 100 3 गुणिले 8 24 3 गुणिले 10 30 24 10 मायनस 14 10 100 वरून 30 उरले 70 70 भागिले 14 x चं प्रमाण आलं 5 आपल्याला कोणाचं विचारलेलं रोहनचं सध्याचं वय रोहनचं सध्याचं वय किती आहे 1 अधिक 5 म्हणजे 5 आणि 5 प्रश्न काय आहे
6 वर्षापूर्वी दोन व्यक्ती कोण कोण आहेत ए आणि त्यांचा वैयक्तिक प्रमाण किती आहे 3x आणि आता सध्या किती असेल प्रमाण 3x किती 6 बरोबर 4 वर्षानंतर प्रत्येक 4-5 बरोबर 4 वर्षानंतर 6 किती 10 6 किती आता 4 वर्ष किती होते ते 8 असतात ठीक 7 7 आहे 8 दुनी 8 आहे बरोबर 21 पासून 16 किती उरले 70 व 80 म्हणून 70 किती 10 एक बरोबर किती 5 दुनी 10 एक आता एक सध्याचा विचार केला आता एक स्थिती मधून आली आहे एक सध्या म्हणजे ते एक साठी कसं आहे ना तीन वर्गा 2 अधिक 7 3 दुनी 6 6 किती 12 दोन म्हणलं बर यस आर पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7-9 असेल तर याचे वय किती सौरव किती सिंपल है लोग किती आहे 2 एक नंबर आहे 2 नंबर बघा यस आर पेक्षा 7 वर्ष लहान आहे यस आर पेक्षा 7 वर्ष लहान आहे याचा जर आर त्याच्यापेक्षा 7 वर्ष काय आहे मोठा आहे हा तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे याचा अर्थ मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी काय आहे असा प्रश्न ठीक आहे जर त्यांच्या वयाचे तर किती 7 असतो x 9 9x 7 7 किती 9x 7x बरोबर किती आता 2x बरोबर जर 49 तर 2 कुठे जाणार मध्ये 4 निम्मे किती 20 9 निम्मे 4.5 24.5 लॉजिक लावायला होते होता
एकदम सोपं आहे. बरं सायकलला किती मुलं आहेत? 3. आता लक्षात हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. बरोबर लक्षात आहे का? म्हणजे पहिला दुसऱ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, कोणापेक्षा दुसऱ्यापेक्षा किती वर्षांनी? 5 वर्षांनी. एक्स दोन्ही बरोबर. पहिला किती समजला? तसेच दुसरा मुलगा तिसऱ्यापेक्षा 4 वर्षांनी काय मोठा. याचा जर तो तिसरा मुलगा आहे तर दुसऱ्यापेक्षा 4 वर्षांनी काय ना लहान आहे. आणि समजले का? सारिकाला 3 मुलं आहेत, पहिला, दुसरा, तिसरा. पहिला मुलगा दुसऱ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा, कोणापेक्षा? दुसऱ्यापेक्षा. नेक्स्ट कोण येणार? दुसरा. पहिला काय? x अधिक 5. तसेच दुसरा मुलगा तिसऱ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा, याचा जर तिसरा मुलगा याच्यापेक्षा 4 वर्षांनी काही लहान आहे म्हणून मायनस. तिघांची बेरीज किती? 22. किती आहे? आता एक सुद्धा 4 अधिक x अधिक 5 बरोबर 5. समजतंय? x x x 3x 5 आता 4 गेले 1. मोठा संख्या लहान संख्या वजा करायची आहे, संख्या मोठा संख्या चिन्ह द्यायची. बेसिक तिथे मायनस येईल किती? 21. बरं आपण कोणते मायनस समजा. ठीक आहे. आता 3x बरोबर 21 असेल. 3 7 21. x ची किंमत किती आली? 6. आता काय करायचं? सर्वात मोठा मुलगा. तर सर्वात मोठा मुलगा कोण किती? x अधिक 5. किती आलं? 12. दुसऱ्याचं किती व्हायला? आता x चं प्रमाण 7 आहे ना. 7 अधिक 4 किती आलं? 7 अधिक 3 10 12 मला गणित करतात.